शहरात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या शहराध्यक्षांचे पुतणे बबलू शेलार यांचा पक्षप्रवेश करून घेतला, तर दुसरीकडे एका हॉटेलमध्ये गिरीश महाजनांना भेटायला गेलेल्या अजित पवार गटाचे मंत्री नरहरी झिरवळ यांनी 5 मिनिटे भेटण्याची विनंती करूनही त्यांना वेळ दिला नाही। तर मनसेचे सरचिटणीस दिनकर पाटील यांचे सुपुत्र अमोल पाटील यांनाही भाजपत घेण्यासाठी पायघड्या घातल्या जात आहेत। आज भारतीय जनता पक्षात प्रवेश करताना मला फार आनंद होतो। क्रमांक 13 मध्ये अनेक विकास कामे झाली, पण अजूनही जी काही महत्त्वाची कामं आहेत ती सत्तेशिवाय होणार नाही। प्रयत्न खूप केले गणकारांच्या माध्यमातून आम्ही, पण ते काही झाले नाही। तसे काय क्लस्टर डेव्हलपमेंट असेल, 441चा प्रश्न असेल, आणि सर्वात महत्त्वाचं जुनं नाशकातली अडचणीची आणि चिंतेची बाब म्हणजे काजीगडीची भिंत। ती भिंत मॅडम हाच विश्वास येऊन आम्ही सर्वांनी विकासाचं ध्येय समोर ठेवून या पक्षात प्रवेश केलेला आहे। तुम्ही सर्वांनी माझ्याबरोबर इथं आलात आणि यापुढे मला सर्वजण साथ द्या अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो। धन्यवाद। प्रदेश कोर कमिटी असेल, प्रदेश नेते असतील, ते विचार करतील असं मला वाटतं। वेळ खूप झालेला आहे, त्यामुळे जास्त काही बोलत नाही, परंतु आपल्याला सगळ्यांना भारतीय जनता पार्टी ही केडर बेस पार्टी आहे। दुसऱ्या राजकीय पक्षामध्ये नेता निवडणूक लढवत असतो आणि भारतीय जनता पार्टीमध्ये बूथ प्रमुख निवडणूक जिंकून देत असतो। त्यामुळे आपल्याला सर्वांना आपलं नाव ज्या बूथ मध्ये तो भारतीय जनता पार्टीचा तिथे जो बूथ प्रमुख असेल त्या बूथ प्रमुखाबरोबर संपर्क करून सर्वांना भारतीय जनता पार्टीचं काम करायचंय। ज्यांनी प्रवेश केला त्यांनी सर्वांनी 88 4 वेळा 02024 जर नंबर डायल केला तर आपण लगेच भारतीय जनता पार्टीचे प्राथमिक सदस्य होतात आणि त्याची नोंद दिल्ली कार्यालयात लगेच जाते। वेळोवेळी आपल्याला केंद्र सरकारच्या योजना असतील, राज्य सरकारच्या योजना असतील, त्याची माहिती मिळते। म्हणून आज बबलू भाऊ बरोबर आणि चंद्रमोहन भाऊ बरोबर ज्यांनी प्रवेश केलाय त्या सर्वांनी 88 4 वेळा 02024 नंबर डायल करायचा आणि भारतीय जनता पार्टीचं सदस्यत्व नाशिक मध्ये उभा राहिलेला आहे। त्या प्रेरणेतून आणि भारतीय जनता पार्टीच्या विकासधारेवरती विश्वास ठेवत आदरणीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी आज जागतिक स्तरावरती आपल्या देशाची मान उंचावत आहेत। विश्वगुरु म्हणून आज त्यांची ओळख निर्माण झालेली आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब अहोरात्र जनतेची सेवा करत आहेत आणि आपण बघतोय की कालच्या नगरपालिकांचे निकाल भूतो न भविष्यती भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रामध्ये ग्रामीण क्षेत्रामध्ये नंबर 1 ची राहिलेली। मध्ये पक्ष जे आहे त्यातले तर 2 पक्ष त्यांनी 2 आकडा देखील गाठला नाहीये। ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने 119 जागांवरती विजय मिळवला, आम्ही या व्यासपीठावरती उपस्थित असलेले सर्वजण आपलं मनापासून स्वागत करतोय। उशिरा का होईना पण तू आज भारतीय जनता पार्टीमध्ये आला, तुला नक्कीच फरक या भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये तुम्हाला दिसेल। तुला काम करायला आवडेल आणि घाबरू नको, आम्ही सर्वजण तुझ्या पाठीशी आहोत। तुझ्या पाठीशी खंबीर पद्धतीने उभी आहे एवढं तुला सांगते। सर्व कार्यकर्ते आज जे या ठिकाणी प्रवेश करतात त्यांचं मी मनापासून स्वागत करते आणि इथं उपस्थित अनेकांची नावं मी घेऊ शकते। ते देखील आज मला भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये तुझ्या सोबत दिसतात, त्याचा मला मनापासून आनंद होत आहे।